श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। रथसप्तमीवर व्हिडिओ का नाही केला असे अनेक माझ्या महिलांचे कमेंट्स मला येत होते आणि तो राहून गेला। मगाशी सुद्धा मी तो रथसप्तमीचाच व्हिडिओ करायला बसले होते, पण माझा अचानक असं वाटलं की 9 गुरुवारच्या व्रताची माहिती द्यावी आणि त्यामुळे मी ती 9 गुरुवारच्या व्रताची माहिती दिलेली आहे। तोही व्हिडिओ खूप माहितीपूर्वक आहे, तो तुम्ही नक्की बघू शकता। आता ओवीचा अभ्यास घेत घेत म्हटलं रथसप्तमीचा एक व्हिडिओ करावा। हा रात्री 9ला पोस्ट करेन, म्हणजे तुम्ही बरोबर झोपण्याच्या वेळेत, म्हणजे सगळं काम आवरल्याच्या वेळेत तुम्हाला हा बघायला मिळेल। जितक्या जणी बघाल तितक्या जणी बघाल, कारण मलाच व्हिडिओ करायला अत्यंत लेट झालेला आहे। उद्या आहे रथसप्तमी। ज्या ज्या महिलांनी अजूनही हळदी कुंकू केलेलं नाही, मी यावर्षी काही कारणानं नाही केलं हळदी कुंकू आणि तुमच्यापर्यंत वाणही मी नाही पोचवू शकले। काही कारणं आहेत त्याच्यामागं, पण मी जेव्हा त्या व्हिडिओच्या खाली जाऊन पुन्हा एकदा ते सगळे नंबर पत्ते गोळा करेन तेव्हा मी ते नक्की पाठवेन। काळजी करू नका। मात्र मी यावर्षी नाही करू शकले हळदी कुंकू। फक्त ज्या 2 बायका माझ्याकडे म्हणजे ज्या थोडंफार मला हेल्पला तेलाच्या ह्याच्या सध्याच्या कामाला येतात त्यांना मी हळदी कुंकू देणार आहे उद्या, बस बाकी काहीच करणार नाही आहे। तर चला, उद्या रथसप्तमी आहे, तर उद्या सर्वप्रथम सगळ्यात आधी तुम्हाला ज्यांनी हळदी कुंकू केलेलं नाही त्यांना हळदी कुंकू करायचं आहे, हे निश्चित आहे। अगदी 2 बायका बोलवा, त्यांना तुम्ही शृंगाराचं कोणतंही सामान द्या, खूप महाग आणण्याची गरज नाही। अगदी तुम्ही हळद कुंकू जरी दिलं तरी चालेल, कारण सौभाग्याच्या वाणाला महत्त्व जास्त असतं। हळदी कुंकवामध्ये जास्त करून सुरुवातीचे 5 वर्ष तर म्हणजे सौभाग्यातलंच काहीतरी देतात, पण मी जेवढे वर्ष हळदी कुंकू केलेलं आहे तेवढे वर्ष मी कधीही स्टील प्लॅस्टिक काहीही दिलेलं नाही। तर मी नेहमी कुंकवाचे करंडे किंवा आता स्वामी सारामृत असेल, मी अशाच गोष्टी देत आले ज्या धार्मिक आहेत, म्हणजे ज्या आध्यात्मिक आहेत, अशा गोष्टी मी देत आले। तर आता सप्तमी उद्या आहे, तुम्ही अजूनही केलं नसेल तर उद्या नक्कीच 2 बायका बोलवून तरी हळदी कुंकू अवश्य करा। आपल्या घरामध्ये या गोष्टी घडाव्यात, अगदी खूप चांगलं असतं घडलेला। त्यानंतर उद्या काय काय सेवा करायच्या आहेत, काय उपाय करायचे आहेत ते तुम्हाला सांगते। सर्वप्रथम रथसप्तमी म्हटल्यानंतर तुम्हाला सकाळी उठल्यावर सूर्याचे पूजन करायचे आहे। वर्षभर ज्यांना सूर्याला अर्घ्य द्यायला जमत नाही, मला कसं आहे, माझ्या राशीचा स्वामी सूर्य आहे, त्यामुळे मी सूर्याला अर्घ्य रोज देते। पण ज्यांना जमत नाही त्यांनी सूर्याला रोज अर्घ्य खरं तर द्यावा। आयुष्यात बघा सूर्यासारखं चमकून उठाल असं म्हटलं जातं, पण नाही तुम्हाला शक्य तर किमान रथसप्तमीला तरी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य रिकामं द्यायचं का तर नाही, पाण्यामध्ये लाल कुंकू किंवा लाल चंदन, एक फूल, थोडेसे तीळ किंवा लाल मिरचीचे 7 दाणे तुम्हाला घालायचे आहेत आणि ते पाणी तुम्हाला उद्या सूर्याला चढवायचे आहे। त्यानंतर पाणी चढवल्यानंतर फूल व्हायचे आहे। फूल वाहिल्यानंतर हळदी कुंकू आपण तांब्यातच घातलेलं आहे, आपोआपच वाहिलं जातं। दिव्यानं ओवाळा किंवा उदबत्तीनं ओवाळा, सूर्याकडे 1 सेकंदभर बघण्याचा प्रयत्न करा। उगवत्या सूर्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे आणि त्यानंतर नमस्कार करा आणि हे सूर्यदेवता सगळ्यांचं रक्षण कर, सर्वांना सुखी ठेव। सूर्य हा असा देव आहे जो आपण प्रत्यक्ष बघू शकतो आणि सूर्य हा असा देव आहे जो एका वेळी आपण सगळेजण बघू शकतो। त्यामुळं सूर्याची पूजा करणं हे अत्यंत जास्त शुभ मानलं जातं। सूर्यदेवता, चंद्रदेवता ज्याचे स्ट्रॉंग असतात त्यांच्या आयुष्यामध्ये संकट, प्रॉब्लेम आणि काही वाईट गोष्टी होऊ शकत नाहीत असं म्हटलं जातं। त्याचनंतर तुम्ही सूर्यपूजन तर करू शकता, शिवाय चौरंगावर ज्यांची इच्छा आहे, मी नुसतं सूर्याचं पूजन करते, मी बाकी कोणतीही पूजा मांडत नाही, पण उद्याच्या दिवशी पूजासुद्धा तुम्ही मांडू शकता। रथाचे चित्र, सूर्याचे चित्र काढायचे, 4-5 प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एका चौरंगावर ही सगळी पूजा मांडून रथ आणि सूर्याचे चित्र मागे ठेवायचे आहे आणि त्याच्या पुढे धान्य ठेवायचं आहे, तुपाचा दिवा, उदबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि अशा प्रकारे पूजा देखील तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे। रथसप्तमी आहे, अंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने उद्या काळे तीळ घाला। गंगाजल असेल तर थेंब थेंबभर, म्हणजे अर्धा चमचा तरी गंगाजल प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आणि काळे तीळ आवर्जून घाला तुम्ही। उद्या रथसप्तमी आहे, यानंतर ही संधी डायरेक्ट आपल्याला पुढच्या वर्षी मिळते, त्यामुळे उद्या अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू तुम्हाला घालायची आहे। जो तुम्ही उद्या पूजा करणार आहात, देवांना सुद्धा स्नान घालताना पाण्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत किंवा पांढरे तीळ
काळे नसतील तर पांढरे घातलेत तरी चालेल, पांढरे किंवा काळे कोणतेही घातलेत तरी चालेल। तुम्हाला पाण्यामध्ये पांढरे किंवा काळे तीळ घालून देवांना स्नान घालायचे आहे आणि हे जे पाणी आहे ते तुळशी मातेला सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला घालायचे आहे। आणि लक्षात ठेवा, सूर्याला जे आपण अर्घ्य देणार आहोत ते पण जमिनीवर पडता कामा नये। एखादं खाली रोप असेल त्या रोपाला गेलं तर चालेल, अन्यथा खाली परात ठेवा, त्या परातीमध्ये ते पाणी जमा करा आणि त्यानंतर ते एखाद्या झाडाला घाला, कारण आपण ते सूर्यदेवतेला चढवलेलं असतं। गच्चीत केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण थोड्या वेळाने ते सुकून जाईल, मात्र फूल वगैरे जे असेल ते मात्र उचलून तुम्हाला ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी तुम्हाला दिवा लावण्याच्या वेळेस एक उपाय करायचा आहे। दिव्याच्या खाली तुम्हाला काळे किंवा पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि दिव्यामध्ये तिळाचं तेल आणि शिवाय त्यामध्ये तीळ घालायचे आहेत। तुम्ही कणकेचाही दिवा लावू शकता किंवा तुम्ही साधा आपलं जे निरांजन असतं तेही लावू शकता, पितळी निरांजन सुद्धा लावू शकता। आणि त्यानंतर रथसप्तमीची पूजा म्हणून जी मांडलेली असते त्याच्या पुढे तो दिवा लावा किंवा देवघरापुढे सुद्धा तुम्ही तो दिवा लावू शकता। दिव्यामध्ये उद्या तीळ घालण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालण्याला सुद्धा खूप सारे महत्त्व आहे। सूर्याच्या पूजेला सगळ्यात जास्त रथसप्तमीला महत्त्व असते। त्याचप्रमाणे दूध उतू घालवणे, दूध उतू कसे घालवायचे तेही तुम्हाला सांगते। आपल्याकडे ज्या आंब्याच्या काड्या म्हणजे समिधा ज्याला म्हणतो, आंबा, औदुंबर, वड, पिंपळ या झाडाच्या काड्यांना समिधा म्हटले जाते, त्या तुम्हाला कुठेही मिळून जातील। त्या नसतील तरी चालेल, शेणाची शेणकुटं, शेणाच्या गौऱ्या ज्याला म्हणतात, त्या गौऱ्या एखाद्या लोखंडी तव्यामध्ये किंवा जमिनीवर पेटवल्यात तरीही चालेल। म्हणजे जर फरशी असेल त्याच्यावर खराब होऊ नये म्हणून लोखंडी तवा आपल्याला ठेवायचा आहे, त्याच्यावर शेणकूट पेटवायचे आहे, त्याच्यावर कापूर घालायचा आहे म्हणजे ते चांगले प्रज्वलित होईल। त्यात थोडं तूप घाला, कापूर घाला आणि त्याच्यावर आपण जे संक्रांतीला बोळकं पुजतो त्यामध्ये दूध घालायचं आणि सॉरी आणि ते दूध उतू जाईपर्यंत त्याच्या खाली आपल्याला ते पेटत राहील याची काळजी घ्यायची। ते दूध जर उत्तर दिशेला उतू गेलं तर आपली उत्तरोत्तर प्रगती होते असं म्हटलं जातं। एक म्हण आहे ही, जुन्या लोकांनी आपल्याला काहीतरी शिकवून गेलेले आहेत आणि त्या परंपरा पाळणं आपलं प्रथम कर्तव्य आहे। या गोष्टी आपण केल्या तर आपली मुलं पुढच्या आयुष्यात जाऊन करणार आहेत। त्यामुळे दूध उतू घालवणं गॅसवर कुणीही घालवायचं नाहीये, त्या बोळक्यात घालवण्यालाच महत्त्व असतं। नंतर त्याच्यात जे दूध उरेल ते सगळ्यांनी थोडं थोडं प्रसाद म्हणून तुम्हाला प्यायचं आहे आणि ते बोळकं पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे। पाणी ज्यांच्याकडे उपलब्ध नसेल त्यांनी झाडाखाली ते ठेवून दिलं तरी चालेल आणि त्याचा जो भस्म आहे खाली राहिलेलं तेही सगळ्यांनी थोडं थोडं लावून ते झाडाखाली तुम्हाला टाकायचं आहे। त्या बोळक्याची हळद, कुंकू, त्याचप्रमाणे फूल वाहून जेव्हा दूध उतू जायच्या आधी त्याची पूजा करून घ्यायची आहे, त्याला 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये दूध उतू तुम्हाला घालवायचं आहे। या सगळ्या गोष्टी उद्या तुम्हाला करायच्या आहेत। उद्या तुम्हाला जर काळी साडी नेसायची इच्छा असेल तर काळी साडी नेसू शकता। उद्या तुम्ही केस धुवू शकता, उद्या शुक्रवार आहे त्यामुळे केसही धुवू शकता आणि सूर्याचं दर्शन, सूर्य मंदिर जर तुमच्या इथं कुठं असेल तर सूर्य मंदिराच्या देवळामध्ये तुम्ही जाऊ शकता। अशा प्रकारे उद्या तुम्ही हिरव्या बांगड्या भरून येऊ शकता। अशा प्रकारे तुम्हाला उद्या नक्कीच रथसप्तमीचा सण अतिशय उत्साहात साजरा करायचा आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।